अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। जय जय 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 स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय। रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनं कंथा टोपी च माला दंडकमंडलधरम् अट्याकरं रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगं श्री स्वामी समर्थावतार धारकं पाहि मां पाहि मां पाहि मां। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम। दत्तगुज वाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जी कथा श्रवण करताय ती परमपावन अशी कथा। त्यावेळेस जीवनातील सगळे मार्ग संपतात, काय करावं सुचत नाही, कुठला मार्ग दिसत नाही, डोळ्यांपुढे जेव्हा फक्त अंधार असतो
प्रकाश नसतो महाराज. अशा वेळेस मती सुद्धा स्थिर असते, गुंगलेली असते, काहीच सुचत नाही. आणि त्यावेळेस एकच मार्ग कुणीतरी अचानक येऊन सांगतं, कुणीतरी अचानक येऊन सहज बोलून जातं, मार्ग दाखवतं आणि मनामध्ये भाव घट्ट होतो. सगळे मार्ग करून थकलो, आता मार्गदर्शन केल्या पद्धतीने आपण तो मार्ग धरूयात. आणि तो मार्ग असतो ज्याला शेवटचा मार्ग म्हणतात. सगळे मार्ग खुंटतात तेव्हा एकच मार्ग उरतो आणि तो मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जगात ते धन्य आहेत ज्यांची स्वामींच्या चरणावरती भक्ती आहे महाराज. खरंच फार धन्य आहेत ते. त्यांना धन्यता यांची वर्णन करावी तेवढी कमी की ज्यांनी स्वामींचे चरण पकडले, जे स्वामींचे झाले. साक्षात श्री दत्तात्रेय कलियुगामध्ये स्वामी महाराजांच्या रूपाने अवतरले आणि तुम्हाला आम्हाला सर्वांना त्यांनी मार्ग दाखवला भक्तीचा. आणि अशा भक्तांना पुनर्जन्म नाही महाराज, कैवल्य पद त्यांना प्राप्त होतं, खरा मोक्ष त्यांना प्राप्त होतो, खरी दुःखातून मुक्ती त्यांना प्राप्त होते. आणि म्हणून एकमेव तो मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ. आणि या श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा आपण दत्तगुरुबाईंनी YouTube चॅनलच्या माध्यमातून श्रवण करत आहात. आज दुसरा दिवस आहे. अनेक ठिकाणावरून दत्तगुरुबाईंशी माणसं जोडलेली आहेत. पुणे जिल्ह्यातून आहेत, संभाजीनगर मधून आहेत, अहिल्यानगर मधून आहेत, धुळे, जळगाव, वाशिम, बुलढाणा, ठाणे, मुंबई, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, अकोला, नांदेड, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, महाराष्ट्राच्या सर्व बाजूने सगळ्या ठिकाणावरून अनेक दत्तदासी या दत्तगुरुबाईंशी जोडलेले. आपण जिथून असाल कमेंट करून मला सांगा की आम्ही कुठून आहोत, म्हणून स्वामींची कथा ऐकतो. मलाही आनंद वाटेल. दत्तगुरुबाईंनी किती लांबवर पोहोचली. मला तर त्या दिवशी कर्नाटकामधून सुद्धा मेसेज आला होता. काही गुजरातवरून करतात आणि एक दिवस तर मजलच मारली दत्तगुरुने. थेट अमेरिकेवरून मला कॉल आला आणि आम्ही अमेरिकेमध्ये दत्तगुरुबाईंनी पाहतो, दत्तप्रभूंचे चरित्र, स्वामी महाराजांचं चरित्र ऐकतो. दत्तदेशी योगेश दाभाडे एवढा मोठा नाही हो की एवढी मजल त्याने मारावी, एवढा नावलौकिक दत्तगुरुबाईंचा कमावा. खरे तर महापंडित चतुर तुम्ही श्रोतेजन आहात. तुम्हाला दत्तभक्ती कळते आणि दत्तभक्तीतलं रहस्य कळल्यामुळे त्यात आनंद असतो हे कळल्यामुळं तुम्ही दत्तगुरुबाईंशी जोडलेले आहात. आणि तुम्हा सर्व थोरांचं एक लक्षण आहे की तुम्ही जेवढं काही चांगलं आहे तेवढं वेचून घेतात. अगदी राजहंस आहात दत्तगुरुबाईंचे सर्व सदस्य. जे चांगलं आहे ते सगळं घेतात, जे तुम्हाला नको वाटतं ते तुम्ही त्याचा त्याग करतात
स्वामींची लीला माझ्यासारख्या सर्वसामान्य एका भक्ताने काय वर्णन करावे आणि काय माझी पात्रता आहे महाराज. एखाद्या दिव्याने सूर्यापुढे ओवाळावं, सांगा तुम्ही. एखाद्या काजव्याने म्हणावं मी सूर्यापेक्षाही मोठा प्रकाश पाडील, शक्य असतं का? परंतु या ठिकाणी सांगू इच्छितो, सर्व जे काही घडतंय फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे आणि तुम्हा सर्व श्रोतेजनांचं प्रेम आहे. आणि म्हणून असंच प्रेम ठेवा. दत्तगुज 10,000 सदस्यांपर्यंत पोहोचले, ती लाखो जणांपर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवायची. कारण की स्वामींची भक्ती आहे. दिव्याने दिवा जर लावला ना महाराज, प्रकाश हा वाढत असतो. आपल्याला प्रकाशाकडे जायचं, त्या स्वामींच्या सेवेकडे आपल्याला जायचं. आणि म्हणून स्वामींची सेवा करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती नम्रता. स्वामी भक्ती सगळ्यांना मिळते बरं का, मिळत नाही असं नाही. सगळ्यांना स्वामींची भक्ती मिळते, सगळ्यांना स्वामी चान्स देतात, संधी देतात. परंतु जे टिकतात ते नगण्य आहेत. आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की जगात तुम्ही धन्य आहात की स्वामींची भक्ती तुम्हाला कळते, स्वामींची कथा तुम्हाला श्रवण कराविषयी वाटते. तुम्हाला पुनर्जन्म नाही, ह्याच जन्मामध्ये मोक्ष. कारण की भगवान विष्णू साक्षात श्री दत्त म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज निर्विकार अशा प्रकारची स्वामी मूर्ती आहे. आपल्या बुद्धीच्याही पलीकडे, बुद्धीला सुद्धा अगम्य अशा प्रकारचे आलेला चमत्कार स्वामी महाराजांनी केलेले दिसतात. मंगळवेढ्यामध्ये असताना स्वामी महाराजांनी अनेक लीला केलेल्या दिसतात. मागच्या कथेमध्ये आपण श्रवण केलं होतं की स्वामी महाराज कुठून आले, कसे आले. त्यांच्या तोंडांनी स्वामींच्या स्वमुखे जी कथा सांगितली त्याचं निरूपण मागच्या भागामध्ये आपण श्रवण केलं. मुळात संत हे कुठून येतात आणि संत काय येतात आणि कसे येतात हा प्रश्न विचारायचाच नसतो. कारण की नदीचं मूळ आणि साधूचं कुळ कधी कोणाला आजपर्यंत गवसलं नाही, आजपर्यंत सापडलं नाही. देवाला आणावं लागतं. साधू मनाने येतात, त्यांच्या मनाने जातात. त्यांच्यावरती तुम्ही हुकूम नाही गाजवू शकत. स्वामींचं मन, स्वामींचा देह, स्वामींचं सर्व काही आपल्या हुकमाने नाही आपण चालवू शकत. ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र विचारसरणीचे असतात. मुक्त अवस्थेमध्ये जीवन जगणारे महात्मे असतात. ते आपल्याला हुकुमात ठेवू नाही शकत कोणाच्या. आणि म्हणून त्यांचं जे जीवन आहे तर ते तुमच्या आमच्या परोपकारासाठी खऱ्या अर्थाने ते खर्च करत असतात. आणि म्हणून संतांची कृपा होते, श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते, होत नाही असं नाही महाराज. परंतु ती कृपा अबाधित ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा गुण आहे तो म्हणजे विनम्रता. स्वामींना काय आवडतं, काय आवडत नाही, कुठले कपडे घालून स्वामींची सेवा करावी, कुठलं भजन स्वामींना आवडतं, कुठल्या पदार्थाने अभिषेक जर केला तर स्वामी अधिक प्रसन्न होतात, हे सर्व कर्मकांडाच्या ज्या गोष्टी आहेत स्वामी नाही विचारत त्याला. स्वामी या गोष्टीला महत्व देतच नाही. तुझ्या तू कुठले कपडे घातलेस, कुठला गंध लावलास, तू कुठली पोथी वाचतोस स्वामीला आपलंस करण्यासाठी, किती अध्याय वाचलेस, किती पारायण केली, मोजून ठेवता तुम्ही. माळी किती ओढल्या मोजून ठेवता तुम्ही. अरे पण एवढं सगळं करत असताना
तुझं मन स्वामींच्या चरणावरती किती टिकलं, स्वामींबद्दल तुझ्या मनात भाव नेमका किती आहे, ती भक्ती नेमकी किती आहे, हे स्वामी पाहतात. माळी किती ओढल्या याचा काउंट, याची टोटल गणना स्वामी पाहत नाही. स्वामींना भाव द्यावा लागतो, स्वामींची भक्ती करावी लागते. अंतःकरणातील निर्मळ भाव स्वामी पाहतात. तू कुठला ड्रेस घातलाय, कसल्या रंगाचा घातलास, तुझा तो शर्ट मळालेला आहे स्वच्छ आहे, स्वामीने पाहत अंतःकरण किती स्वच्छ, हे स्वामी पाहिल्याशिवाय राहत नाही. आणि आपण इथंच चुकतो. स्वामींच्या मंदिरामध्ये जायचंय, अक्कलकोटला जायचंय, छानपैकी कपडे घालतो, सगळ्या गोष्टी करतो, परंतु अंतःकरणातला भाव हा गढूळ झालेला असतो महाराज. नाही भेटत समाधान. हीच कथा आहे आज, हीच कथा आहे आजची कथा. हेच शिकवते की निर्विकार आहेत स्वामी महाराज, कसला विकार नाही. एखाद्या बालकाचं जसं अंतःकरण असतं ना निर्विकार, अगदी त्या पद्धतीने त्या बालकाच्या अंतःकरणात काहीच नसतं. त्याच्या अंतःकरणात दुःखही नाही, सुखही नाही, कोणी आलं तर ते असणार. त्याच पद्धतीने स्वामींचं अंतःकरण सगळ्यांसाठी प्रेमळ आहे, परंतु आपल्या अंतःकरणात स्वामींसाठीचा भाव सुद्धा तेवढा निर्मळ असावा लागतो. हीच कथा आहे आजची. तुम्हाला प्रश्न पडला असेल, महाराज ती कथा नेमकी कशी घडली, स्वामींचं चरित्र नेमकं कसं घडलं आम्हाला सांगा. ही कथा आम्हाला आता श्रवण करायची आहे. दत्तदेसी हो, तुकच वाहिनीवरून आपण ती कथा श्रवण करत आहोत. स्वामी महाराज मंगळवेढे या गावामध्ये जवळपास 12 वर्ष राहिले आणि त्यानंतर मुक्तावस्थेतील स्वामी आणि मुक्तावस्थेतील असणारे स्वामी त्यांच्या मनात आलं, इच्छा फिरली की स्वामी निघाले दुसरीकडे. त्यांचं कोणी मालक आहे, त्यांच्यावर कोणी हुकूम जबरदस्ती करू शकतो? नाही, स्वामी तुम्ही इथंच राहिलं पाहिजे. नाही, स्वामी तिन्ही जगाचे मालक आहेत आणि त्यांचा मालक कोण असणार आहे महाराज? त्यांचा मालक कोण असणार, त्यांच्यावर कोण हुकूम गाजवणार आहे? आणि म्हणून या ठिकाणी स्वामी मंगळवार या ठिकाणी त्यांचं कार्य त्यांना वाटलं आता भरपूर झालं, इथे भरपूर भक्त मंडळी आली, अनेक जणांना त्यांनी मार्गदर्शन केलं, अनेक जणांना धडी दिली, अनेक जणांना बोधही दिला. आणि मग हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी मोहोळ या ठिकाणी जाण्याचं ठरवलं. आणि मोहोळ या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथे सुद्धा अनेक भक्त स्वामी महाराजांचे झाले. आणि मग स्वामी महाराज त्या मोहोळ गावामध्ये असताना एक जे भक्त होते, फार प्रिय होते स्वामींना, फार प्रिय. त्यांचं नाव होतं आप्पा टोळ. काय नाव होतं? आप्पा टोळ त्यांचं नाव. आणि या आप्पा टोळ भक्ताला घेऊन स्वामींनी असं ठरवलं, आता इथं पण नाही राहायचं, आता मोहोळमध्ये सुद्धा नाही राहायचं. स्वामी मनात विचार आला, निघाले. गंगा बहती भली और साधू चलता भला. गंगा असू द्या, कुठली नदी असू द्या, एखाद्या ठिकाणी जर साचली, मच्छर येतात, अंडे घालतात, आळ्या होतात, पाणी नाचतं महाराज. म्हणून बहती गंगा निर्मला असं म्हटलं जातं. गंगा बहती भली साधू चलता भला. आणि म्हणून स्वामींनी ठरवलं आता इथं पण नाही राहायचं, मला पुढील कार्य मला करण्यासाठी आता मोहोळ या ठिकाणी राहण्याची इच्छा नाहीये, मला आता पुढे जायचं. स्वामींनी ठरवलं. खर तर स्वामींचं चरित्र समुद्रासारखं आहे महाराज.
समुद्रातून पाणी घ्यायचं किती घेणार तुम्ही? अरे साठवायला जागा तर तेवढी पाहिजे ना. म्हणून थोडं थोडं देतोय ध्यानात, थोडं थोडं. आप्पा टोळ सोबत आहेत स्वामी महाराजांच्या. स्वामी महाराज म्हणतात, आप्पा या ठिकाणी आता करमत नाही, पुढील कार्यासाठी मला मोहोळ सोडायचंय, माझ्यासोबत याल का तुम्ही? कुठं जायचंय स्वामी? आप्पा टोळ विचारतात. मला आता अक्कलकोटला जायचं. स्वामी महाराज सांगतात, मला अक्कलकोटला जायचं. आणि स्वामींना सोबत घेऊन आप्पा टोळ स्वामींच्या आज्ञेने, आप्पा टोळांना वाटत नाही बरं का त्यांनी मोहोळ सोडावं म्हणून, असं वाटत नाही स्वामींना त्यांनी मोहोळ सोडावं, मनात विचार आहे. पण असं वाटतं स्वामी महाराज अक्कलकोटला राहणार नाहीत, काही दिवस राहतील, करणार नाही, पुन्हा ते मोहोळला येतील, हा विचार आप्पा टोळांच्या मनात असावा. आणि मग त्या ठिकाणी स्वामींना सोबत घेऊन आप्पा टोळ स्वामींचा आदेश मोडता येत नाही. संतांच्या आज्ञा मोडणं सोपी गोष्ट वाटली. स्वामींनी सांगितलं, माझ्या सोबत चला. आप्पा टोळ निघाले आणि स्वामी महाराजांच्या सोबत अक्कलकोटला प्रस्थान ठेवलं महाराज. अर्ध्या रस्त्यात ते गेले दोघे जण. त्यांच्या सोबत अजून बरीचशी मंडळी होती त्या काळी. फक्त स्वामी आणि आप्पा टोळ दोघेच होते असं नाही, सोबत होती काही सेवेकरी मंडळी. आप्पा टोळ मोठे सद्ग्रस्त होते त्या गावातील आणि म्हणून त्यांच्या सोबत अजून 2-4 माणसं होती. आणि अर्ध्या वाटेपर्यंत गेले मोहोळ ते अक्कलकोट. अर्ध्या वाटेपर्यंत स्वामी महाराज आणि आप्पा टोळ आणि सोबतचे सेवेकरी सगळेजण जाऊन पोहोचले. परंतु आप्पा टोळांना काहीतरी मध्येच काम आलं, मोहोळ यायला काहीतरी काम आलं. आणि त्या कारणास्तव अचानक त्या कामानिमित्त आप्पा टोळांना पुन्हा माघारी जावं लागलं. आम्ही लिहिलंय बरं, आप्पा टोळांना अर्ध्या रस्त्यातून पुन्हा माघारी फिरावं लागलं. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आप्पा टोळ हुशार होते, ज्ञानी होते. त्यांनी आपल्या सेवेकऱ्यांना सांगितलं, जोपर्यंत मी माघारी येत नाही तोपर्यंत स्वामींना इथून जाऊ देऊ नका. जिथे आप्पा टोळ आणि स्वामी महाराज अर्ध्या रस्त्यात जाऊन पोहोचले त्या ठिकाणी आप्पा टोळांना गावी काहीतरी काम आलं म्हणून त्या अर्ध्यातून माघारी निघाले. आणि त्याच ठिकाणी स्वामींचा मुक्काम त्या सेवेकऱ्यांसोबत असल्यामुळे त्या आप्पा टोळांनी सेवेकऱ्यांना असं बजावलं, मी जोपर्यंत पुन्हा वापस येत नाही तोपर्यंत इथंच मुक्काम करायचा, स्वामींना सोडायचं नाही. स्वामी स्वामी आहेत. स्वामींना हुकूम जबरदस्तीने कोणी बांधून टाकू शकत नाही महाराज. ज्ञानोबा राया हरिपाठ करतळी आवळा तैसा हरी. करतळी म्हणजे हाताच्या, तळ हाताच्या मधोमध, तळ हाताच्या मधोमध आवळा ठेवावा आणि तो असा घट्ट मुठीमध्ये. तर त्या पद्धतीने तुम्ही हरीला आपल्या मुठीमध्ये बंद करा. करतळी आवळे तैसा हरी. मला या ठिकाणी आठवतंय, भगवंताला तुम्हाला जर आपलंसं करायचंय, स्वामी महाराजांना तुम्हाला आपलंसं करायचंय, तर या ठिकाणी तुम्ही त्यांना जरूर आपलंसं करा, परंतु जबरदस्तीने नाही महाराज, जबरदस्तीने नाही. मग कसं? करतळी आवळे तैसा हरी. हाताला बोट किती असतात? 5 असतात.
आणि या शरीराचे जे कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, ते सुद्धा 5 आहेत. किती आहेत? ते सुद्धा 5 आहेत. आणि या ठिकाणी त्या 5 कर्मेंद्रियांना ताब्यात ठेवा. डोळ्यांनी जर पाहायचं असेल ना, तर स्वामींचं चरित्र पाहावं, स्वामींच्या मूर्तीला पाहावं. कानाने जर ऐकायचं असेल ना, तर दत्तगुज वाहिनीवरती स्वामींची कथा चालू आहे महाराज. कथा ऐका, कथा श्रवण करा, बरोबर ना? तोंडाने जर बोलायचं असेल तर स्वामींचं नाम घ्यावं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. म्हणजे अशा पद्धतीने पंचेंद्रिय जे आहेत, तर त्या पंचेंद्रियाने आम्ही भगवंताचं कार्य करावं, त्यांना ताब्यात आम्ही ठेवावं. आणि अशा पद्धतीने आवळा जसं तळ हातावरती बंद होतो, तसं आम्ही आमच्या मनावरती संयम ठेवू. खरा भाव त्या भगवंताला द्यावा, स्वामी महाराजांना द्यावा, तर स्वामी महाराज आमच्या मुठीमध्ये येतात. स्वामी महाराज आम्ही म्हणू ती गोष्ट आम्हाला देतात. परंतु तुम्ही जर बळजबरीने स्वतःच्या हुकुमशाहीने जर स्वामींना जर बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तर नाही महाराज, नाही. तुम्ही फार मोठी चुकी करताय. आणि म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, स्वामी महाराज आपल्याशी जर करायचं असेल तर हुकूम जबरदस्तीने नाही, तर आपल्या अंतःकरणातल्या प्रेमळ भावभक्तीने स्वामी महाराजांना आपलं. आप्पा टोळांनी या ठिकाणी सांगितलं, मी येऊपर्यंत स्वामींना सोडू नका. मला काम आलंय, मी गावी जाणार आहे, अर्ध्या रस्त्यातून मी माघारी फिरलोय. परंतु सेवेकरांनी सांगितलं, अरे स्वामी महाराजांना तुम्ही इथून जाऊ देऊ नका, इथेच मुक्काम करा, मला येऊच तर. स्वामी महाराज येते, आप्पा टोळ माघारी गेले आणि स्वामी महाराज उठले आणि चालायला लागले अक्कलकोटच्या मार्गाने. सेवेकरांनी फार प्रयत्न केला, स्वामी आकळणार आहेत का? ब्रह्मांड नाही घेत ते, ब्रह्मांड फिरवतात. सेवेकरी किती हो, मच्छर चिलटा सारखे सुद्धा नाहीत स्वामींच्या ताकदी पुढे. सांगा ना तुम्ही, स्वामी महाराजांना ते रोखू शकतात? ब्रह्मांड नाही केलं तर रोखू शकतात? आणि असे असणारे ते स्वामी महाराज उठले आणि चालायला लागले. ते सेवेकरांनी भरपूर त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वामी महाराजांनी ऐकलं नाही. आणि तिथून ते डायरेक्ट सरळ सरळ कुठे अक्कलकोटला येऊन पोहोचले. अक्कलकोट गावात गेले नाहीत ते, ध्यानात घ्या. बरेच दिवस स्वामी महाराज अक्कलकोटच्या वेशीच्या बाहेर त्या ठिकाणी ते निवास करत होते. आणि तिथं कुणीतरी त्यांची थट्टा केली, तर त्यांना स्वामी महाराजांनी चमत्कार दाखवले. आणि ललिता पंचमी ज्याला म्हणतो ना आपण, नवरात्रातील 5वा दिवस, त्याला ललिता पंचमी म्हणतात. त्या ललिता पंचमीच्या दिवशी स्वामी महाराजांनी अक्कलकोट गावामध्ये प्रवेश केला असं म्हणतात. आणि म्हणून संतांची थट्टाच होते महाराज, चांगल्या माणसांची थट्टाच होती. कुणी येतं, ताकद भरपूर असते सज्जनांमध्ये, परंतु नम्र भाव असतो ना. आणि नम्र भाव जर नसला तर तो साधू कसला, तो सज्जन कसला. आणि म्हणून केव्हा केव्हा चमत्काराशिवाय नमस्कार केला जात नाही, आणि म्हणून चमत्कार दाखवावे लागतात, अंगातील ताकद दाखवावी लागते. वाघावर बसून येणारा सापाचा चाबूक हातामध्ये असणारा चांगदेव ज्यावेळेस पुढून येतात, त्यावेळेस गरज नसते, इच्छा नसते,
परंतु नाविलाज होतो महाराज. मातीची जड भिंती ज्ञानेशाला चालवावी लागतेच. एक जणाने अशी थट्टा केली. महाराजांनी त्याला काही चमत्कार दाखवले. महासिद्ध आहेत समजलं त्याला. विनम्र झाला, चरणावरती झुकला, महाराजांना वंदन केलं. महाराज झुकले, तुम्ही या ठिकाणी राहू नका, अक्कलकोट नगरीमध्ये चला. महाराज अक्कलकोट मध्ये प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत गेल्याच्या नंतर सरळ सरळ कुठे गेले असतील बरं? तुम्हाला काय वाटतं? कुठे गेले असतील? अक्कलकोट मध्ये प्रवेश केल्या गेल्या कोणाच्या घरी स्वामी महाराज गेले असतील? अनेक श्रीमंत राजे होते बरं का अक्कलकोटमध्ये. मालोजी राजे नावाचे त्या काळी फार मोठे राजे होते. आता सुद्धा त्यांचं घराणं आहे, सगळी व्यवस्था तेच पाहतात. अक्कलकोटची फार सुंदर व्यवस्था पाहतात. राजघराणं आहे. त्यावेळेस होते राजे होते मालोजी राजे, राजांकडे नाही गेले. भगवंत हा भक्तीचा भुकेला असतो महाराज, श्रीमंतीचा नाही. अक्कलकोट मध्ये स्वामी महाराज जाऊन पोहोचले. कोणाच्या घरी गेले असतील? मला विश्वास बसणार नाही. सर्वसाधारण एक व्यक्तिमत्व, परंतु फार भावभक्तीने जीवन जगणार बरं का, फार भावभक्तीने जीवन जगणार. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजेच चोळप्पा. स्वामींच्या चरित्रामध्ये चोळप्पाचं नाव घ्यावंच लागतं, त्याशिवाय स्वामींचे चरित्र पूर्ण होतच नाही. फार जीव लावला स्वामींना, फार जीव लावला. स्वामींची सगळी व्यवस्था अगदी मरणापर्यंत व्यवस्था चोळप्पाने केली होती. एखादा सगळ्यांना माहिती, सर्वश्रुत आहात तुम्ही. स्वामींच्या अगोदर खड्डा खांदून ठेवला, इथे समाधी तुमची व्हावी. प्रेम होतं महाराज. स्वामी मरावेत, स्वामींनी जग लवकर सोडावा असा भाव नाही तिथे. माझ्या डोळ्यात देखत स्वामींची सगळी विधी पूर्णपणे सुस्थितीत चांगल्या पद्धतीने समाधी सोडवावा हा भाव आहे मनातला चोळप्पाचा. एवढा सरळ प्रेमळ भाव असणारा तो चोळप्पा, भक्ती करणारा चोळप्पा. देवाला अंतःकरण सांगावं लागत नाही, भावभक्ती सांगावी लागत नाही. मुळात भावभक्तीचं प्रदर्शन करणं याला ढोंग मानतात. चोळप्पा खरा भक्त होता, खरा प्रेमळ भाव स्वामींच्या बद्दल त्याच्या मनात जागृत झालेला असल्यामुळं जे काही स्वामी महाराज आहेत ना महाराज, ते सरळ सरळ अक्कलकोट मध्ये पोहोचल्याच्या नंतर, अक्कलकोट मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ते गेले तर चोळप्पाच्या घरी गेले. आणि चोळप्पाच्या घरी गेल्याच्या नंतर एवढा आदर त्या चोळप्पाने स्वामी महाराजांचा केला, एवढा आदर केला. संत येतात, साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा. आपल्याकडे असं संतांनी लिहून ठेवलं. साधू ज्या दिवशी घरी येतात ना, तीच खऱ्या अर्थाने दिवाळी, तोच खऱ्या अर्थाने दसरा, तोच खऱ्या अर्थाने सण. एरवी तर आपलं चाललंय दररोजचं हाट चक्र. चोळप्पाचं खरंच पूर्व पुण्य काहीतरी असलं पाहिजे महाराज, काहीतरी पुण्य संचय असल्याशिवाय इतका मोठा योग, एवढे मोठे महात्मा एवढ्या हक्काने येतात. चोळप्पाच्या घरी साक्षात ईश्वर मूर्ती चोळप्पाच्या घरी गेलेली आहे. साक्षात भगवंत, साक्षात भगवान विष्णू श्रीदत्त, कलियुगातील श्री स्वामी समर्थ महाराज चोळप्पाच्या घरी गेले. चोळप्पाचं भाग्याचा उदय झाला महाराज. संत ज्यावेळेस घरात येतात ना, त्यावेळेस भाग्य उदय होतो. आणि
या ठिकाणी कामधेनू आहे, कामधेनू. आणि तिने अचानक एखाद्या दरिद्री, एखाद्या गरीब माणसाच्या घरी जाऊन तिने राहावं. नशीब त्याचं फळलं ना हो, भाग्याचा त्याचा उदय झाला ना महाराज. कामधेनू साक्षात दारामध्ये. गाईला फक्त सांभाळायचंय आणि तिला मागायचंय, मागितलं की लगेच हजर. त्याला म्हणायचं कामधेनू. कामना करावी आणि गायीनं द्यावं. स्वामी महाराज कामधेनू आहेत, कल्पवृक्ष आहेत. तुम्ही इच्छा मनामध्ये आणा, स्वामी महाराज देतील. फक्त भक्तीचा अवडंबर नको, भक्तीचं प्रदर्शन स्वामींना आवडत नाही. हीच कथा आपल्याला पाहायची, हीच कथा आपण पाहतोय. स्वामींचा भाव जो काही भाव होता चोळप्पावरती आणि चोळप्पाचा जो भाव होता स्वामींवरती, तो या ठिकाणी मी विशद करतोय. पूर्वपुण्य त्या चोळप्पाचं की साक्षात ईश्वर मूर्ती आपल्या घरी आलेली आहे. स्वामी महाराजांचं दर्शन त्या चोळप्पाने घेतलं आणि स्वामींचं वास्तव्य स्थान अक्कलकोट मधील म्हणजे चोळप्पाचं. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, असं संत म्हणतात. देवांना सुद्धा जी देव तिकांना सुद्धा जी दुर्लभ अशा प्रकारचे चरण आहेत महाराज संतांचे. देवाला वैकुंठात नाही करमत, देवाला संतांच्या घरी करमत. काय वैकुंठामध्ये कमी? साक्षात लक्ष्मी आहे पायच्या पायला, क्षीरसागर आहे, अनेक रत्न आहेत, इतका मोठा शेषनागाचं आसन आहे हो गादीपेक्षा. आणि सगळं काही असताना सुद्धा नाही करमत नाही भगवंताला. ते म्हणतात नको इथं नाही करमत लक्ष्मी मला तर असं वाटतं संतांच्या घरी जावं. आणि ते संत जे देवांना सुद्धा त्यांचे चरण दुर्लभ आहेत, ते संत चोळप्पाच्या घरी अगदी सहज पद्धतीने येतात. चोळप्पाचं हे पुरं पुण्य उदयाला आलं महाराज. श्री स्वामी महाराजांचे चरण चोळप्पाच्या घराला लागले. याच स्वामी महाराजांच्या चरणासाठी, याच संतांच्या चरणासाठी, याच भगवंत स्वरूप स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाचा स्पर्श व्हावा, कृपाछत्र आमच्यावरती असावं, स्वामींची कृपा आमच्यावरती व्हावी. यासाठी लोक काय काय करतात, किती किती मोठाले खटाटो. कुणी निराहार राहतं, कुणी उपवास करतं, कुणी मौन धरतं, बोलतच नाही. अरे काय झालं तुला बोलायला? अरे देवाने तोंड दिलं, त्या वाणीने तू जर बोलत नसतील तर देवाने जी तुला वाणी दिली तिचा तू अपमान करतोस. अरे स्वामींचं नाव तरी घे. श्री स्वामी समर्थ मग नको बोलू नये, मौन धरतात, इथेच चुकतात. प्रदर्शन मी मौन धरले, अहंकार असतो मनामध्ये. स्वामींचं नाव नाही उच्चारत, या जिव्हेने स्वामींचं नाव नाही उच्चारत, अहंकार असतो, मौन धरलं. स्वामी महाराज नाही पावत. एवढं मौन धरलं, एवढं मौन धरलं, स्वामी स्वप्नात देखील नाही आले. कुठली गोष्ट माझी पूर्ण नाही झाली, अरे कशी होईल? अहंकार आहे मनामध्ये. व्रत करतोस परंतु अहंकार आहे. निराहार उपवास, गुरुवारचा माझा उपवास असतो, स्वामींसाठी धरतो, उपकार करतो स्वामींवरती. साखर येते तुझे, उपवास धरलास त्यांनी लगे यावं तुझं काम करून द्यावं. योग करतात, काही काही प्राणायाम करतात, काही काही महाभक्त एका पायावर उभा राहून हठयोग करतात. दर्शन द्यावं आम्हाला त्यांनी, बरोबर ना? भगवंत आमच्यावरती प्रसन्न व्हावे. नाही भगवंत नाही जात, स्वामी महाराज नाही जात त्याच्याकडे. काही काही गुंफेमध्ये जातात, उंच डोंगरावरती जातात, उंच डोंगरावरती जाऊन त्याच्याकडे तपश्चर्या करतात. स्वामींनी आम्हाला दर्शन द्यावं. कुणी कुणी फक्त वायू भक्षण करून राहतात, फक्त हवा घ्यायची, आतमध्ये हवा घ्यायची, श्वास घ्यायचा, फक्त काही खायचं नाही, प्यायचं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, फक्त हवा भक्षण करायची.
एके पंचाग्नी साधन करतात, चौकोन पेटून घेतात, स्वतःच्या अंगाला असं शेण वगैरे लावून गायचं. या फाल्गुन चैत्र महिन्याच्या उन्हाच्या कडाक्यामध्ये चारी बाजून पेटून घेऊन त्याच्यामध्ये बसतात. अशी पण एक साधना आहे. कशासाठी? स्वामींनी आम्हाला दर्शन द्यावं हो. कुणी घरदाराचा त्याग करतात. कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी. चिमुकली बाळ असतात, देव बोलतो फालमुखातून, देव डोलतो उंच पिकातून. अरे हातामध्ये तू किती नांगर धरलाच नाही, कर्म त्याग केलास, कर्तव्य तू बजावलं नाहीस. घराला सोडलंस, बायकोला सोडलं, पोरांना सोडलं, आई वडिलांची सेवा, भगवंताची सेवा सांगितली. पुंडलिकासाठी साक्षात परब्रह्म विठ्ठल पंढरपूरला आले, त्या आई वडिलाला सुद्धा त्यागलंस, संन्यास घेतलास, कर्तव्याचा त्याग केलास, संन्यास घेतलास. का? देव मला मिळावा. अरे घरात देव आहे, तू बाहेर जाऊन शोधतोस. सांगा महाराज, आम्ही प्रसन्न होते असं वाटतं तुम्हाला? कुणी कीर्तन करत, पाकिट घेतात फार मोठमोठाले. कुणी भजन करत, भजनामध्ये त्याला भजन म्हणताच येत नाही हो. मला पण काही काही म्हणतात भजन म्हणता येत नाही. माझा स्वर असा महिषीवर भगवंत श्री स्वामी समर्थ महाराज तुमचा स्वर किती लागला पाहत नाही. तुमचं राग रागिनी कशी तुम्ही गातात नाही पाहत. तुम्ही आर्ततेने साथ त्या स्वामी महाराजांना किती देता, भजनामध्ये स्वामी महाराज पाहतात. कुणी होम हवन करतं, कर्मकांड करतं, कुणी षटकर्म करतं, कुणी उपदेश करतात, कुणी हजारो ब्राह्मणांना भोजन देतं. पण हे मात्र अतृप्त, स्वामी भेटलेच नाही. ब्राह्मणांना भोजन दिलं, बरोबर आहे, अहंकार आहे. 1000 ब्राह्मण जेवली, 100 जेवली, 21 जेवली, 51 जेवली, 101 ब्राह्मणांना जेव घातलं. प्रदर्शन केलंच ना बाबा. मनात भाव होता, पैसा आला, संपत्ती आली, प्रदर्शन करू शकता. कुणी मंदिर बांधतात, आम्ही स्वामींचं मंदिर बांधलं. अरे बांधलंच, मग काय? अहंकार आहे मनामध्ये. अशी अनेक प्रकारची सेवा करणारी, अनेक प्रकारे देवाला आपलंस करून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साधना करणारी मंडळी या समाजामध्ये पाहतो. परंतु अहंकार असतो, गर्व असतो, आणि त्या अहंकारामुळे मनामध्ये मद मस्ती निर्माण होते. पण अंतःकरणामध्ये सद्भक्ती नसते, भाव नसतो, आणि म्हणून देव त्यांना मिळत नाही. स्वामी महाराज त्यांच्यावरती कृपा कर. कारण की सांगण्यासाठी भक्ती करणं वेगळं आणि स्वामींच्यासाठी भक्ती करणं हा प्रकारच वेगळा आहे महाराज. आणि त्याच्यामुळं मनामध्ये निर्मळ भाव ठेवा, स्वामी तुमचे. अवडंबर करा, प्रदर्शन करा, मी एवढ्या माळी केल्या, मी एवढं भजन केलं, मी अशी रागाने केलं. भजनामध्ये सुद्धा काही काही जर बसले ना, म्हणतात जिरवली की नाही, उंच स्वरामध्ये म्हटलंच ना, म्हणताच आहे ना माझ्या मागे. आहेत ना आपल्याकडे असे भजन. असं सांगितलं मग मी कीर्तन असं केलं, प्रवचन. दत्त जयसी योगेश दाभाडेकर असा माणूस आहे, कुठलं संस्कृताचं शिक्षण नाही, कुठलं संस्थेमध्ये शिक्षण घेतलं नाही, कुठंच गेला नाही, फक्त स्वामीचं चरण धरलं महाराज. आणि आज ही कथा तुम्ही श्रवण करतायत.
फक्त ही कृपा आहे स्वामींची, आणि म्हणून हे सगळं काही चाललंय. आणि म्हणून ते चरण टिकवता आले पाहिजे. स्वामींना भूषणाबळ होईल असं बघा, विठले महाराजांचं वचन आहे. आणि स्वामींच्या इच्छित आपली इच्छा ठेवून वागा. त्यांच्या इच्छेने सगळं काही पूर्ण होतं. तुला काय आहे हे मागू नकोस, तुला काय पाहिजे मागू नकोस, स्वामी देतील ते तुझं मान. कारण की स्वामींना माहिती आहे तुझ्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, आणि ते पडताळूनच ते तुला देतात. आणि म्हणून स्वामींचे चरण तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचे असतील तर भोळा भाव तुमच्या मनात असावा, मोकळा मनाने, प्रेमळ अंतकरणाने स्वामींच्या चरणावरती एकरूप व्हा. शरण जा, स्वामी तुमचे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींच्या चरित्रामधली कथा आहे महाराज, सोळप्पाने आजपर्यंत एकही योग याग केला नाही. फक्त आणि फक्त निर्मळ भाव स्वामींच्या चरणावरती, सेवेचा भाव, कुठला अवडंबर नाही, कुठलं प्रदर्शन नाही, कुठलं कर्मकांड नाही, कुठलं काहीच नाही स्वामींच्या बद्दल. फक्त भाव, फक्त अंतकरणामध्ये प्रेम. आणि याच भावभक्तीमुळं सोळप्पाच्या घरी साक्षात स्वामी महाराज जेवण करतायत. स्वामी सोळप्पाच्या घरी राहतायत. आणि सगळं काही पाहिल्याच्या नंतर सोळप्पाला खूप आनंद होतो. आणि जेव्हापासून सोळप्पाच्या घरी स्वामी महाराज आले, भरभराट झाले. महाराज काय कमी तिथे, अहो कामधेनू दारात बांधली, भरभराट झाली, खूप अपार संपत्ती, खूप श्रीमंत, आनंदी आनंद, दररोज आनंद, आनंदाची वर्षाच, खूप सुखी जीवन झालं त्या सोळप्पाचं. साक्षात परब्रह्म घरामध्ये. काय महाराज तिथे लक्ष्मी वल्लभ साक्षात श्री विष्णू दत्त श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या घरामध्ये वास्तव्याला आहेत. अहो फक्त मंत्र जप जर श्री स्वामी समर्थ एवढा केला तर जीवनाचं कल्याण होतं. नावात एवढी ताकद आहे महाराज. साक्षात स्वामी महाराजच्या घरामध्ये राहत असतील, वैकुंठच झालं की होते. इथे काय कमी असणार. भरभराट झाली सोळप्पाची, खूप आनंद जीवनामध्ये. स्वामींची सेवा करायची, नोकरी चाकरी करायची आणि आनंदाने जीवन जगायचं स्वामींच्या सेवेमध्ये. हा त्या सोळप्पाचा दिनक्रम झालेला. तेव्हा अक्कलकोट मध्ये राज्य पदाधिकारी, अक्कलकोटचे जे राजे होते त्यांचं नाव मालोजी राजे. आणि ते मालोजी राजे त्यावेळेस गादीवर होते. सगळं अक्कलकोटचं राज्य ते सांभाळत होते. अगदी विद्वान, दक्षतेने राज्यकारभार पाहणारे, परमज्ञानी आणि लोकोपकार करणारे अशा प्रकारचे ते मालोजी राजे. सज्जन अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. आणि त्या काळी अक्कलकोटची प्रसिद्धी एवढी नव्हती महाराज. अक्कलकोट एवढं प्रसिद्ध शहर त्या काळी नव्हतं. काय मालोजी राजांचा भाग्योदयाचाच वेळ म्हणावा. स्वामी महाराज त्या अक्कलकोट शहरामध्ये जातायत त्या काळी. आणि तेव्हापासून जगामध्ये श्री स्वामी समर्थ हे ज्यावेळेस नाव येतं त्यावेळेस मागे अक्कलकोट हे जोडले गेलं. मागच्या कथेत तुम्हाला सांगितलं होतं ना, संत जेथे जातात त्या ठिकाणी तीर्थ तयार होतं. जिथे जिथे संत जातात तिथे तिथे खऱ्या अर्थाने तीर्थ तयार होते. ही भूमी कशी असो, कुठलची असो, अगदी ते स्मशान जरी असलं पण संत जिथे राहतात त्याला तीर्थाचा दर्जा आपोआप प्राप्त होतो. संतांची किमया आहे, ही संतांचं तप. आणि म्हणून सोळप्पाच्या घरी कुणी यतिराज आले आणि ते काहीतरी चमत्कारिक अशा प्रकारचे संत आहेत ही गावामध्ये खबर पसरली.
मुळात स्वामी महाराज असे होते, निर्विकार स्वरूप. माझी प्रसिद्धी वाढावी, मला 4 लोकांनी मानावं, माझी पूजा व्हावी, मला लोकांनी नमस्कार करावा. आताच्या संतांचं असतं नाही असं. म्हणून ते अगदी फेअर अँड लवली पावडर लावून नटून खटून बसणारे महाराज सुद्धा मी पाहिले की मला कोणी म्हणजे असं हॅन्डसम मानलं पाहिजे असं महाराज लोकांची प्रवृत्ती असते कलियुगात. आणि जे खरे संत असतात त्यांची तेजस्विताच एवढी असते महाराज, त्यांना देखाव्याची गरज नाही लागत. सुगंध जो आहे त्याला किती झाकून ठेवा, अत्तराला किती झाकून ठेवा, अत्तराचा दरवळ हा पसरल्याशिवाय राहत नाही. तसं स्वामी महाराजांना माहिती होतं की साक्षात परब्रह्म. आणि म्हणून आपण कोण आहोत, कुठून आलोत, कसे आलोत, काय कार्य करण्यासाठी या जगावरती आपण जन्माला आलो, अवतार घेतला, स्वामींना माहिती होतं. तेव्हा स्वामींकडे स्वतःविषयीचे प्रसिद्धी व्हावी अशी मनात भावनाच नव्हती. आणि म्हणून ते चोळपाच्या घरीच राहायचे, जास्त करून गावात कुठे फिरत नसायचे. परंतु तो सुगंध तुम्हाला सांगितलं ना, दरवळ शेवटी पसरतोच. कर्णोपकरणी तो विशेष षटकर्णी होतोच. आणि मग चोळपाच्या घरी कुणीतरी यतिवर्य आलेत आणि ते काहीतरी चमत्कार करतात. फार मोठे दिव्य तपस्वी अशा प्रकारचे ते महात्मे आहेत. ही जी खबर आहे तर ती खबर त्या गावामध्ये पसरली, अक्कलकोट नगरामध्ये पसरली. आणि आपली प्रसिद्धी नको म्हणून स्वामी तर जात नाहीत, परंतु ती पसरली. आता काय करता त्याला, जी गोष्ट झाली ती झाली, त्याला तर रोखू शकत नाही कोणी. ज्या ज्या ठिकाणी दिव्यत्वाची प्रचिती येते त्या त्या ठिकाणी माणसांचे हात हे जोडले जातातच. आपोआप हात वळतात, आपोआप माणसं वंदन करतात. साधा माणूस एखादा कथाकार जरी असला नाही, याच्या कथेमध्ये आम्हाला चांगलं ऐकायला भेटतं. कथाकार स्वतःला काही मानत नाही, जे खरे असतात ते, पण मानतात लोक, त्यांचं कल्याण होतं. तर त्या पद्धतीने दिव्यत्व स्वामींच्या अंगामध्ये मुरलेलं. आणि त्यामुळं परब्रह्म गावामध्ये आलेत, कोणी ते महात्मे आलेत, साक्षात ते भगवंत स्वरूप आहे, चमत्कार करतात. आणि अशा प्रकारची खबर त्या गावामध्ये पोहोचली. आणि हळूहळू करता करता गावभर ही वार्ता पसरली. परंतु जे गावचे राजे होते, मालोजी राजे, काय नाव त्यांचं, मालोजी राजे, तर त्या मालोजी राजांच्या कानावर सुद्धा ही खबर गेली. आणि खबर गेल्याच्या नंतर मालोजी राजांना सुद्धा प्रश्न पडला, अरे इतके दिवस झालेत आपल्या गावामध्ये, इतके थोर महात्मे आलेत आणि मला किंचितची सुद्धा खबर, थोडीशी सुद्धा मला कोणी वार्ता सांगितली नाही कानावरती माझ्या, ही गोष्ट आजपर्यंत आली नाही. चोळप्पाच्या घरी राहणारे ते महात्मे, चोळप्पा सर्वसाधारण गरीब, इतक्या मोठ्या महात्म्याची थोडी देखभाल झाली पाहिजे, त्यांची सेवा चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. मालोजी राजाकडे काय कमी आहे, श्रीमंत राजे. आणि ते महात्मे जर आपल्या नगरामध्ये जर आले, माझ्या राजवाड्यामध्ये जर आले, तर मी त्यांची सेवा चांगल्या पद्धतीने करू शकतो, त्यांची देखभाल, त्यांची व्यवस्थित आम्ही करू शकतो, असा भाव त्या मालोजी राजांच्या मनामध्ये आहे. प्रसिद्ध यतिवर्य आले, हल्ली चोळप्पाच्या घरी राहतात. त्यांची लीला ही विचित्र आहे. केवळ अवतारी महापुरुष आहेत. ही वार्ता मालोजी राजांच्या कानी पडली. बाबा यतिवर्य येऊन इतके दिवस झाले, परंतु आजपर्यंत मला खबर लागली नाही. मालोजी राजांनी असं आश्चर्य वाटतं. लगेच तोरेने जाऊन त्या यतिवर्यांना आम्ही भेटून येतो, अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये प्रकट झाली मालोजी राजांच्या. मालोजी राजे असे बसलेले आणि त्यांच्या त्या सभेमध्ये जेवढे काही
राजे महाराजांचे काही कार्यकर्ते असतात, प्रधान म्हणतात त्यांना, जसं शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ होतं, त्या पद्धतीने मालोजी राजांनी सुद्धा हे सगळं काही एक प्रधान मंडळ होतं. सगळेजण असे त्या राज दरबारामध्ये बसलेले आहेत. मालोजी राजे असे सिंहासनावरती बसलेले आहेत आणि मालोजी राजांना ही गोष्ट त्या ठिकाणी कळते आहे. आणि मालोजी राजे सगळ्या त्या सभेच्या समोर त्या सिंहासनावरती बसून, त्या राज दरबारामध्ये बसून, अक्कलकोटच्या त्या राज सिंहासनावरती राज दरबारामध्ये बसून सगळ्यांच्या देखत असं विचार मांडतात, आपल्या गावामध्ये जे कोणी येतेवरी आले ना, जे आजपर्यंत मला माहित नव्हते पण आता कानावरती खबर आली, तर त्यांना मी लगेच भेटून येतो. अशा महात्म्याची सेवा करण्याचं भाग्य नेहमी लाभत नाही. मी त्यांना भेटून येतो, मी त्यांचे दर्शन घेऊन येतो. चांगला भाव होता मालोजी राजांचा. विचार कसा बदलतो पहा माणसाचा. एक विचार बदलला ना सगळं जीवन खलास. एक विचार फार महत्वाचा आहे. इथपर्यंतचा विचार चांगला आहे. महात्मे गावामध्ये आले, त्यांचं मी दर्शन घेऊन येतो, त्वरेने जातो, लवकरात लवकर जातो. अशा महात्म्याचं चरण फार दुर्लभ असतं. इथपर्यंतचा विचार छान आहे मालोजी राजांचा. मोकळा व्हावा, मोकळा व्हावे अंतकरणामध्ये. परंतु याच्या पुढचा विचार काय आला, पण जिथे जिथे आला, किंतु परंतु जिथे जिथे आला ना, तिथं सगळा पट्टा बोळ झाला महाराज जिंदगीचा. पण मालोजी राजे म्हणतात, पण असं ऐकलंय, मालोजी राजांचे शब्द आहेत, पण असं ऐकलंय ते यतिवरी अंतर्ज्ञानी आहेत. पण आला, शंका आली, संशय आला. संतांविषयी संशय नकोच, भगवंताविषयी संशय नकोच मनामध्ये. ज्या दिवशी तुमच्या मनात भक्तीविषयी संशय आला, तुम्ही खलास. तुमची भक्ती आजपर्यंत केली चकनाचूर झाली, राख रांगोळी झाली त्या भावभक्तीची, काही एक उरलं नाही. पण जिथे आला, किंतु परंतु आला, संशय आला, खेळ खलास झाला. पण मालोजी राजे म्हणतात, पण असं मी ऐकलंय ते यतिवर्य अंतर्ज्ञानी आहेत, आणि ते जर खरंच अंतर्ज्ञानी असतील, परीक्षा शब्दांचे अर्थ तुम्हाला कळत नाही. स्वामींची परीक्षा घेण्याची भावना आहे. पण असं ऐकलंय ते यतिवर्य अंतर्ज्ञानी असतील तर त्यांनी मला लगेचच येथे येऊन दर्शन द्यावं. स्वामींच्या अंतर्ज्ञानावरती संशय, स्वामींच्या महात्म्यावरती, स्वामींच्या तपश्चर्येवरती संशय. पण परंतु स्वामींची परीक्षा घेण्याचा उद्देश मनामध्ये जागृत होतो. अगोदर छान होता विषय, मी जातो लवकरात लवकर स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन येतो. फार मोठे महान विभूतिमत्व आहेत ते, असे संत पुन्हा भेटत नाहीत. लवकरात लवकर जातो, दर्शन घेतो, शरण जातो, इथपर्यंत ठीक आहे. पण किंतु परंतु आला, राजा खलास झाला, भाव संपला. स्वामी चमत्कार केल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही महाराज. जगाचा नियमच असा आहे. मालोजी राजे म्हणतायत, पण असं ऐकलंय ते यतिवरी अंतर्ज्ञानी आहेत, ते जर खरंच अंतर्ज्ञानी जर असतील तर त्यांनी मला लगेच येथेच येऊन ताबडतोब दर्शन द्यावं. मालोजी राजांच्या मुखातून हा शब्द निघतो ना निघतो तोच एवढ्यात त्या राजदरबारामध्ये, राजसिंहासनापुढं त्या सभेमध्ये स्वामी महाराज स्वतः येऊन उभे राहतात, हजर होतात. सगळी सभा आश्चर्यचकित झाली महाराज. सगळ्यांनी असं तोंडामध्ये बोट घातला, अरे मालोजी राजेंनी स्वामींची परीक्षा घेण्याचं ठरवलं. संशय निर्माण केला की स्वामी खरोखर अंतर्ज्ञानी जर असतील तर त्यांनी लगेच ताबडतोब या ठिकाणी येऊन मला ते दर्शन देतील.
खरं किंवा खोटं पडताळणी संशय. स्वामी महाराज कोणाचा संशय मनात ठेवूनच देत नाही. त्यांना श्री स्वामी समर्थ म्हणतात, त्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात. मालोजी राजा असं म्हणताना म्हणतात तोच साक्षात स्वामी मूर्ती समोर हजर झाली. मालोजी राजांचा संशय कळाला, मालोजी राजांचा अहंकार गळाला, मालोजी राजांच्या मनामध्ये परीक्षा घेण्याची भावनाची होती स्वामी महाराजांची. ती पूर्णता आता जळून खाक झाली महाराज. आणि मालोजी राजांकडे फक्त आणि फक्त आता प्रेमळ भाव होता. काय फक्त आणि फक्त स्वामींच्या विषयीचा सत्य भाव, प्रेमळ भाव, स्वामींच्या विषयीचा विश्वास, स्वामींच्या विषयी प्रेम अंतःकरणामध्ये, स्वामींच्या विषयी शुद्ध भाव तो उरला. साक्षात स्वामी महाराज नाव घेताच प्रकट झाले. अंतर्ज्ञानी स्वामी महाराज आहेत किंवा नाही खरं काय ते कळालं मालोजी राजांना. ही खरोखर दिव्य विभूती महत्व आहे. मालोजी राजांचा अहंकार गळून पडलेला आहे. मालोजी राजे सिंहासनावरती ताडकन उभे राहतात आणि सर्व सिंहासनाच्या पुढे असणाऱ्या पायऱ्या उतरून स्वामींच्या चरणावरती महाराज घट्ट अशा प्रकारची मिठी मारतात, लोटांगण घेतात स्वामींच्या चरणापुढे. प्रेमाश्रू त्यांच्या डोळ्यामधून घळाघळा अशा वाहायला लागतात. प्रेमाश्रूंनी त्यांचे डोळे असे डबडब गेले. मालोजी राजांचा अहंकार पूर्ण गेलाय. मनामध्ये स्वामींविषयी विशुद्ध भाव निर्माण झालाय. सिंहासन सोडले मालोजी राजांनी. राजाने सिंहासन सोडलं बरं. विनम्र भाव स्वामींच्या चरणावरती निर्माण झाला आणि सिंहासन सोडलं मालोजी राजांनी. सिंहासनाखाली उतरून मालोजी राजे आलेत. स्वामींच्या चरणावरती लोटांगण घालतायत. डोळ्यातून प्रेमाश्रू असे डबडबलेले दिसतायत. कंठ भरून आलाय, कंठ सदगतीत झालाय. स्वामींच्या पायावरती मालोजी राजांनी घट्ट अशा प्रकारची मिठी घातली. स्वामींचे जे चरण आहेत आणि त्या चरणावरती मालोजी राजांच्या डोळ्यातील प्रेमाश्रू घळाघळा वाहायला लागलेत महाराज. आणि त्या प्रेमाश्रूंनी स्वामी महाराजांच्या चरणावरती खऱ्या अर्थाने शुद्ध भावाने प्रेमळ मनाने अभिषेक केलाय महाराज. डोळ्यांच्या प्रेमाश्रूंनी अभिषेक, याला म्हणायचं भाव, याला म्हणायचं खऱ्या अर्थाने भक्ती. अरे तुम्ही दूध किती वाहता, मध किती वाहता, साखर किती वाहता, तूप किती देता आणि अभिषेक पंचामृताने कशा पद्धतीने स्वामी महाराजांना करता. स्वामी महाराज पाहतच नाही तुमच्या त्या दह्याला, दुधाला, तुपाला. स्वामींना हे प्रेम हवंय जे मालोजी राजांनी दिले. स्वामींच्या चरणावरती घट्ट मिठी मारून जो विश्वास स्वामींना तुम्ही देता की स्वामी आम्ही फक्त तुमचेच आहोत. प्रेमाश्रू डोळ्यांमध्ये डबडबत आहेत. स्वामी महाराज तुमच्याशिवाय कोणी नाही आम्हाला. आणि त्याच प्रेमाश्रूंनी तुम्ही चरणांवरती अभिषेक स्वामी महाराजांच्या घालता. फक्त आणि फक्त स्वामी महाराज तुम्हीच, तुमच्याच चरणावरती आम्ही चरण आहोत. हा जो अंतःकरणातला जो भाव आहे तर तो भाव स्वामी महाराज पाहताच. आणि आजची कथा हीच आहे महाराज. अवडंबर नकोच, परीक्षा नकोच, संशय नकोच संतांवर. स्वामींच्या या संपूर्ण जीवनचरित्रावरती तर स्वामींवरती एक प्रकारचा विश्वास पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने अंतःकरणात आता त्या मालोजी राजांच्या पटली होती की स्वामी साक्षात अवतारी महापुरुष. आणि मालोजी राजांनी स्वामींच्या हाताला धरले.
आणि स्वामींना काय केलं असेल? स्वामींना आपल्या राजसिंहासनावरती बसवले मालोजी राजांनी. अंतःकरणामध्ये भक्ती उफाळून आलेली मालोजी राजांची. स्वामी साक्षात अवतारी महापुरुष आहेत, परब्रह्म आहेत, याची खूण आता मालोजी राजांना पटली होती. मनातील जी अभक्ती होती, जी अश्रद्धा होती, जी नास्तिकता होती, स्वामींवरचा अविश्वास होता, संशय होता, स्वामींविषयी परीक्षा घेण्याचा जो भाव होता, तो संपूर्ण आता मावळला होता. आणि शुद्ध भाव, एक विश्वास, स्वामींच्या चरणावरती प्रेम त्या मालोजी राजांच्या अंतःकरणामध्ये आता निर्माण झालं होतं. आणि म्हणूनच त्या मालोजी राजांनी स्वामींच्या हाताला धरलं आणि राजसिंहासनावरती श्री स्वामी समर्थ महाराजांना नेऊन बसवलेलं आहे. स्वामींच्या चरणावरती आता मालोजी राजांची भक्ती जडलेली. महाराज सर्व सभा चकित झाली. सगळी घटना पाहिल्याच्या नंतर सर्व सभेला आनंद वाटला. सर्वांनी स्वामी चरणांना वंदन केलं. आणि नंतर मालोजी राजांनी मग षोडोपचार जे पूजन असतं, तर ते षोडोपचारी पूजन स्वामी चरणांचं केलेलं आहे. आणि सगळ्यांनी म्हणजे जे कर केला. परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की, परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय, परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय. सगळ्यांनी जय जयकार केलेल्या स्वामी महाराजांच्या नावाचा. आणि अशा पद्धतीने निराकार निर्गुण भगवंत भक्तासाठी सगुण साकार अशा प्रकारचं रूप घेऊन या पृथ्वीतलावरती अवतरत. आणि त्याच अवताराला श्री स्वामी समर्थ असं म्हणतात. आणि म्हणून स्वामींचे चरण हे आपल्या मस्तकी घ्यावे, डोक्यावरती घ्यावे आणि आनंदाने नाचावं आणि सगळ्यांनी भजन करावं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि म्हणून आजच्या कथेमध्ये एवढंच की स्वामी महाराजांचं जीवन तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थाने प्रबोधित करण्यासाठी होतं. जे काही पाखंडी असतील त्यांना खऱ्या अर्थाने ज्ञान देण्यासाठी होतं. जे अहंकारी असतील त्यांना विनम्रता शिकवण्यासाठी होतं. ज्यांच्या मनामध्ये धर्माबद्दल श्रद्धा नसेल तर त्यांच्या मनामध्ये धर्म काय आहे हे जागवण्यासाठी स्वामी महाराजांचं जीवन होतं महाराज. आणि म्हणून स्वामी अजूनही हम गया नाही हम जिंदा है असे असणारे स्वामी महाराज अजूनही अदृश्य रूपाने कार्य करतात. भक्तांच्या मनोइच्छा पूर्ण करतात. नवे नवे अनेकांना या गोष्टीचा अनुभव आहे. आणि दत्तजशी योगेश दाभडे बोलतोय असं तुम्हाला वाटतं? योगेश दादा तुमचं बोलतच नाही. त्याच्या हृदयामध्ये बसणारे ते स्वामी महाराज सगळ्या काही गोष्टी करून घेतात महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी देह जरी माझा असेल परंतु वाणी अंतःकरणातील प्रेरणा ही स्वामींचे ध्यानात घ्या. आणि त्याच्यामुळं अहंकार तुमच्या मनामध्ये नसावा. गर्वाने ताठ्याने फुगून जाऊ नका. अरे या देहाचे एक दिवस माती होणार आहे. त्या स्वामींच्या चरणावरती भक्ती जडली पाहिजे. त्या संतांचे वाक्य संतांची बोध आम्ही घेतला पाहिजे आणि आमचे जीवन आम्ही आदर्श केलं पाहिजे. आणि म्हणून स्वामी महाराज हे सांगतात, अरे अहंकार सोडा. संत आणि संतांच्या बोध वचनावरती संशय घेऊ नका. हे संत स्वतःसाठी काहीच करत नाहीत रे. संत जगतात फक्त लोकोपकारासाठी, परोपकारासाठी. तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक आनंदाची दिवाळी साजरी व्हावी आणि त्याच्यासाठी संत हे मार्गदर्शन करण्यासाठी येतात. आणि असे संत अक्कलकोटी निवासी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा आपण आज श्रवण केलेली आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. बऱ्याच जणाला ज्ञानाचा गर्भ असतो, बऱ्याच जणाला पांडित्याचा गर्भ असतो आणि त्या पांडित्याचा गर्भ हरण स्वामी महाराज कसे करतात आणि काय सांगतात महाराज.
आपल्या जीवन कथेतून त्याची सुंदर अशी कथा आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहे. तुम्ही श्रोतेजन सगळेजण ऐकतात, तुम्हाला कसं वाटतो हा कथाचा उपक्रम जरूर कळवा. युट्यूबच्या प्रांगणामध्ये बसून दत्तगुरु वाहिनीच्या माध्यमातून आपण श्रवण करतात श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा. कथा प्रवक्ता म्हणून स्वामींच्या कृपेने दत्तदेशी योगी दादा तुम्हाला लाभला. इथे लाभ घ्या आणि स्वामींचे व्हा. जीवनामध्ये श्री स्वामी समर्थ हा महामंत्र विसरू नका. स्वामींचं चरित्र विसरू नका. जीवनामध्ये आनंद वर्षा तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या अंगावरती स्वामी महाराज केल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये खरी कृपा स्वामी महाराज तुमच्यावरती देतील, परंतु भक्तीचं अवडंबर नको, भक्तीचं सोंग नको, भक्तीचं प्रदर्शन नको, भक्तीबद्दल स्वामी महाराजांबद्दल संशय नको, गर्व नको, अहंकार नको. भक्त आणि भक्त विनम्रता आणि त्या स्वामींच्या चरणावरती निस्सीम भक्ती, एवढं जर तुम्ही स्वामींना दिलं तर स्वामी तुमचं कुठलंही कार्य सहज लीलया पार पाडतील. ते मात्र शंका नाही. महाराज या अनुभवाचे अनेकांचे बोले. म्हणून आजच्या कथेमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अनेक जणांना सांगा बरं का, दत्तगुरु वाहिनीवरती स्वामींची कथा फार सुंदर चालली. अनेक जण जोडत चला. जोडल्याने आनंद जोडला जातो, आपल्यालाही आनंद प्राप्त होतो. म्हणून माणसं जोडत चला, सद्भक्त जोडत चला. स्वामींची कथा घरोघरी आता पोहोचली पाहिजे. स्वामींचा बोध घरोघरी पोहोचला पाहिजे. कलियुगामध्ये संतांशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून स्वामींचं चरित्र, स्वामींचं दिव्य अशा प्रकारचं महात्म्य आपण श्रवण करत आहात. आजच्या भागामध्ये एवढंच. पुढील भागामध्ये आपण सुंदर अशी स्वामींची अजून कथा पाहणार आहोत. सर्वांनी वेळात वेळ काढून दत्तगुरु वाहिनीवरती स्वामींची कथा श्रवण केली. सगळ्यांना स्वामींचे खूप खूप आशीर्वाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय. परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय. परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय.